कुरुंदवाड नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती आरक्षणातून निवडून आलेल्या 7 नगरसेवकांनी आपली जात पडताळणी नगर परिषद प्रशासनाकडे सादर केली आहे। त्यामुळे आरक्षित जागांवरून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या चिंतेला पूर्णविराम मिळाला। दरम्यान गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ व जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जात दावे अपात्र ठरल्यानंतर आरक्षित जागांवरील नगरसेवकांच्या धास्ती निर्माण झाली होती। नगर परिषद नागरिकांचा मागास प्रवर्गातून 3 महिला व 2 पुरुष तर अनुसूचित जाती प्रवर्गातून 1 महिला व 1 पुरुष असे एकूण 7 सदस्य निवडून आले। निवडणूक कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं। त्यानुसार संबंधित नगरसेवकांनी आवश्यक कागदपत्र पालिकेकडे जमा केली आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधून ओबीसी महिला जागेतून निवडून आलेल्या संगीता कर्नाळे यांची हिंदू धनगर जातीची पडताळणी यापूर्वीच झाली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील ओबीसी पुरुष गटात दीपक परीट यांची परीट जातीचा दावा वैध ठरला। प्रभाग क्रमांक 3 मधील ओबीसी गटात तानाजी आलासे यांचा हिंदू धनगर जातीचा दावा वैध ठरला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून निवडून आलेले जय कडाळे यांचा बौद्ध जातीचा दावा वैध ठरला आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील ओबीसी महिला गटातील आयशा भागवान यांचा बागवान जातीचा दावा वैध ठरला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या अलका मधाळे यांची बौद्ध जातीची वैधता यापूर्वीच प्राप्त झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 10 मधील ओबीसी गटातील जुवेरिया गोलंदाज यांचा मुलानी जातीचा दावा वैध ठरला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।